काय सल्ला चालू आहे तुमचा? नको रे साई, आपल्याला घरी राहू दे. आमच्या ओमने बघा कशा बाया घातल्या, इकडनं बघातली का? वा वा, एक नंबर दिसतोय. कोणी घालून दिल्या? आमच्या वहिनीने बघा. म्हणजे गावाकडे आले की ही खरंच मजा असते, म्हणजे बाहेर झोपण्याची. गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहेत तुम्ही? मजेत ना? आय होप तुम्ही मजेतच असाल. आज गाडीतच बसून व्हिडिओ बनवतोय, कारण की बहिणीच्या घरी आलोय. आता बहिणीच्या घरून जायचंय घरी, त्यामुळे गाडी साफसफाई करताना आठवण आली, म्हटलं व्हिडिओ चालूच केला नाही आज, त्यामुळे आता गाडीत बसूनच व्हिडिओ चालू करतोय. तर चला बघा आजचा ब्लॉग. आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. नाश्त्याला काय बनवायला घेतलंय आज? ओ वाव, पोहे बनवायला घेतले. पोहे बनवले? मऊ पोहे आज यांच्या दोघांच्या अशाच मांजरी सारख्या भांडणं घालतात आणि आज सगळ्यांना पोहे येतोय. हे काय बनवलंय? अरे वा, चकल्या पण आहेत आज मस्त एकदम. सकाळी सकाळी बघा बहिणीच्या घरचा नाश्ता आहे आज, पोहे. ओमा तुला काय पाहिजे? ए ओमा, तुला बिस्किट? बिस्किट का? राजा चांगला वाढ सगळ्यांना का? चला आम्ही आता खातो पोहे. सकाळ सकाळचा मस्त नाश्ता झालाय. उन्हात का बसले रे दादू? आमच्या दादूला यायचं तुमच्या घरी आज, परंतु त्याचे पप्पा नाही म्हणतात, कारण की त्याची दुकान उघड्यावर येईल म्हणून. ओमा घ्यायचं नाही ना आता? घ्यायचंय का? ओमाची पण इच्छा होती. नाश्ता जाय का तुम्हाला? करायचंय नाश्ता आता. कधी भेटणार तुम्हाला नाश्ता? तुमची बायको नाश्ता देतच नाही. कांदे काढायला जायचंय बाबा आता. कांदे काढायचे आणखी आज पण? बाबा मी निघतो घरी. गाव मग आपलं घरी चाल पाहिजे ना. कांदे काढायला चाललो नाही बाबा, या पाहुण्याच्या घरी राहून कांदे काढून काढून हैराण झालाय आपण. अरे राजा थांबायचंय का? कांदे काढायला थांबतोय? नाही रे बाप्पा, तुझं तर काय नाही, तुझ्या बापाचं काकामध्ये तुझ्यामध्ये काहीच फरक नाही. हा काय बोलण्या ऊन आहे. तुम्ही काय लोकांना कोणाला सांगू? थंडी वाजायला लागली आम्हाला तुमच्या इथं. चला मित्रांनो, आता मी चाललोय आमच्या घरी, आमच्या बहिणीच्या घरून आता निघालोय आम्ही. ते बघा पाहुणे कसे गाडीवर पाणी मारतात मस्त. तर चला मग पुन्हा भेटू. आता आम्ही चाललोय लोहाऱ्याला, त्यांच्या गावाला, मूळ गावाला. आम्ही सगळे बसलो आता गाडीमध्ये. बघा आईन ती पण बसलेत, आईला गरम होतंय. आईन डोक्यावर काहीतरी घेतलंय. ओमा पण रेडी झालाय. चला ओमा जायचं मग. आओ चला मग येऊ का आम्ही? माऊला केला आम्ही बाय. उद्या येऊ का आम्ही? आमची बहीण आणि बाची यांचे जयराम पाहुणे आहेत आज. अख्खा देवळा बंद आहे, त्यामुळे चला अजून किती वेळ लागते यांना निघायला माहीत नाही. हे गेलेत. राजला काहीतरी घ्यायचंय वाटतं पाहुण्याच्या दुकानातून. काय घेतोय? काय आपले बशिंग का पण तो पाता? फोटो पाठवलं आहे का? चला मग मित्रांनो, आता लय ऊन तापतंय आणि म्हणजे काय बोलावं तेच कळत नाही आहे. दादा ठीक आहे, चला भेटू नंतर. काय सल्ला चालू आहे तुमचा? नको रे साई, आपल्याला घरी राहू दे ना. खेळ नको, पित्राच्या पाया पडायला लागतात इथं. साई नको बेटा, आपण पुन्हा चप्पल घेऊन देईल मी तुला नवीन. आपण आता काय करू, तू तिकडे आला का त्या मायला जाऊ द्यायची नाही. अरे ओम्याला पाठव, ओम्याला. आमचा ओम येत नाही वाटतं आज. बघा ओम येत नाही तर आज त्याला उठणं म्हणतोय. बसवतील गाडी, टाक टाक. पोहोचलाय आता पाचोऱ्याला आमच्या पाहुण्याच्या घरी आणि बहिणीच्या घरी. हे बघा ही राणी आहे, आमचे पाहुणे, माझी बहीण आहे. इकडे पाय होते. हा तुम्ही व्हिडिओ पाहता ना आमचे? लाईक करत जा का? मग लाईक बी करतो मग. जेवले का नाही? हो जेवण झालं, आता जेवण झालं. हो का? हो. आम्ही निघालो आता आमच्या घरी. आम्ही दिदी माऊला, राणीला आणि दादूला घेतलंय जोडीला. बघा मागे बसलेत ते, दिसत आहेत का? आम्ही चाललोय आता मस्त बाईक, कारण की आता राणी पण खुश आमची. बघा भाऊ गाडीत जागा नाही म्हणजे बसायला, पण आता काय करणार, नाईलाज आहे. मांडीवर बसली. राणी तुला मामाच्या गावाला मस्त आवडतं का?
काय काय घेणार नाही? काय घेणार आहे? काहीच नाही घेणार का? चला मग ठीक आहे. हाय मित्रांनो, मी पोहोचतो आता घरी आणि आता लागली भूक म्हणून मुरमुरे म्हणजे आमच्याकडे भेवत्ता म्हणतात. आईने पण शेंगा काढल्या आहेत आणि बाबीने काय बनवलंय बघा आप्पे. सकाळचा नाश्ता 4 वाजता. तुमचा टाइमच नाही निश्चित याचा. हा तुमचा टाइमच राहत नाही. टाइम काय निश्चित राहत नाही. सकाळी टायमावर येतो मी बरोबर. 6:30 निघणारे म्हणे. हा किती वाजता आता? 4 वाजता. चला मग करतो मी काहीतरी खातो. काही नाही आणला. बघा मित्रांनो किती माकडे आहेत आमच्या छतावर. बघा कसे बसलेत एकदम लाईनने. हे बघा एक नंबर काम आहे माझा. हे देख नाही किती आहे बापा बापा बापा. लय लाईनचं पटेल रे समजा. छतावर सगळे माकडं झालेत आज. त्यामुळे मी खाली जातोय कारण की इकडचे माकडं चावतात म्हणे. भाभी हरलंय वरती त्या पिंपळाच्या झाडावर. पिंपळाच्या झाडावर किती अरे समोर बसलो पाय किती इथं. इकडून ये रे बापा. हे बाय हे बाय. आमच्या ओमने बघा कशा बाया घातल्या. इकडनं बघातली का? वा वा एक नंबर दिसतोय. कोणी घालून दिल्या का रे? त्यातून घालून दिल्या का? मस्त दिसतंय रे. हा आमच्या बाया आज बनवताय शेवग्याची भाजी वाटतं. संध्याकाळी शेवग्याची भाजी का? राणीला पण काम करायला बोलवलं बिचारीला. पहिले ना माझी हाईट इटलं होती. मग तुला काय काय मग पेलं? ना मी काहीच पेलं नाही. मग मुंबईला आला ना आणि मग डायरेक्ट इटलं. लंबा झाला म्हणजे सायकल चालवून चालवून. केसरी बरोबर मस्त सायकल चालवून सायकल चालवून. चालवून. आणि ते कोणतं प्रोटीन नका घ्या त्याच्यामुळे हाईट वाढेल. प्रोटीन न घेतलं नाही आणि सायकल झाला फक्त बस. पहिले आमची हाईट इटलंग होती. ही त्याची हाईट इटलंग होती. आता ही त्याची हाईट इटलंग केली. छाती काय फुगवतो हा. वरती सायकल चालवतो इथे तू. आता भाऊ लोक गेली बाई किती हाईट. हा सायकल चालवलं नव्हते बरोबर हाईट. काहीच नाही खायचं प्यायचं मस्त सायकल चालवायची पळायचं हिरायचं फिरायचं बरोबर हाईट वाढते. ओ माझी हाईट पाय रे. नवीन बाया घातल्या. अय राणी आमची राणी पोळ्या बनवते. काय बनवलंय आज? खिचडी. शेवग्याच्या शेंगा आणि खिचडी बनवली. चला तर आम्ही सगळे आता एक ठिकाणी जेवतो मस्त. चला तुम्ही कुठे झाला तेवढं टाइम. पुन्हा भेटू. मस्त जेवायला आता खिचडी पोळी आणि गवाराच्या शेंगा आहे लोणचा सहित. चला जेवायला या. सगळे बसले जेवायला मस्त. ओम पण बसला आता जेवायला. आमच्या वहिनीने बघा भरायचे डब्बे त्यांच्यावर कसे नाव टाकले बघा. इथं शेवळ्या, इथं खारोळ्या, इथं पापड, इथं वेगवेगळी नावं टाकून ठेवली आहेत. म्हणजे कोणत्या डब्यात काय ठेवलंय हे ओळखण्यासाठी. भारी ना. आमचा इलेक्ट्रिशियन वाला माणूस आता काय कार्यक्रम करतो काय माहिती. काय करतोय थांब रे दाखव. कोणती? ITI वाला माणूस आहे आता उठाठेवी करतोय काहीतरी. अशी असतं ITI वाल्या लोकांना. आता पिंचीस आणायला लागेल. पिंचीस नाही आता ना. तू फक्त मोबाईल द्या. आता ना आम्ही सगळे इथं बसलोय मस्त. आता दादू आलाय आमच्या इथं आज. म्हणजे आम्ही सगळेजण आता वरती झोपू. इथं आमचं आतरून राहील मस्त. म्हणजे गावाकडे आले की ही खरंच मजा असते म्हणजे बाहेर झोपण्याची. पटगर ना. हा पटगर ते पटगर साधे. कलतान मस्त. कलतान टाकून मस्त एकदम आलिशान मध्ये झोपायची. म्हणजे ही खरी लाईफ आहे गावाकडे. काय आणलं? काय त्याच्यात? हाणला वाटतं आईने यांना फिरायला. कुत्रा टाका. कोणी? शुभ संध्याकाळ मित्रांनो. कसे आहेत तुम्ही? मजेत ना? आय होप तुम्ही मजेत असाल. जर आमचे ब्लॉग आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.
तर चला आजचा ब्लॉग इथं चेंज करतो. पुन्हा भेटू नवीन ब्लॉग घेऊन. तोपर्यंत बाय. काम करेन नाही कवडीचं काम नाही पण इथला वटा करतो येड्या माणसासारखा आम्ही तर म्हणते का येडा उन्हाला काय माहिती माता घरामध्ये सावली पडते ना. काका इटलो मध्ये पहिले काका पहिले इटलो मध्ये. असं बाकी असं बाकी करून आधी टाकत मला पोरांना अरे त्यावर उठो करा अरे हॉस्टेलला टाकला तू हॉस्टेल हा वाजता हो